आज आहे पोळा. बैलाचं पूजन करण्याचा हा दिवस आहे. शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या बैलाला आज सर्व शेतकरी अगदी भक्तिभावानं प्रेमाने त्यांचं पूजन करतात. आणि गोरेगावमध्ये हा पोळा अतिशय उत्साहात असा साजरा केला जातो. त्यांचं पूजन केलं जातं आणि नंतर घरोघरी नेऊन नैवेद्य दाखवले जातात. आणि पोळा हा सण शेतकऱ्याच्या जीवनातला बैलांच्या प्रती म्हणजे मुख्य प्राण्याच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. तर आज बघूया आपण गोरेगाव येथील पोळा. चला आता. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमान महाराज की जय. आणि आता समोर या ठिकाणी पोळा भरणार आहे. सजवून बैलांना या ठिकाणी आणतात आणि या ठिकाणी समोर आता तुम्हाला पोळ्याची जागा दाखवतो. या ठिकाणी एका रांगेमध्ये सर्व बैलांना उभं करतात आणि मग त्यांचं पूजन करण्याची प्रक्रिया सुरू होते. सर्व बैलांचे कुंकू लावून आणि पुरणपोळीचा घास भरवून हे त्यांचे पूजा करतात. अशी ही संपूर्ण परंपरा आहे आणि पुरातन परंपरा आहे. आता या ठिकाणी समोर तुम्हाला पोळा कुठे भरतो ती जागा दाखवतो. चला. सगळे बैल सजवून आता शेतकऱ्यांनी पोळ्या आणायला सुरुवात केलेली आहे. हे बघा बैल कशी शिजवलेली, आरसे कवड्या झुली घरून हे सगळे बैल आता इथं आणलेले आहेत. आता पाय गोपालनं कशी जोडी सजवून आणली. कवड्याच्या माळा आहेत, गोंडे आहेत, त्याच्यानंतर झुली आहेत, याला नाडापुडी म्हणतात का, हे पण बांधून अशा पद्धतीने संपूर्ण बैलाची आज मोठ्या सन्मानानं सेवा केली जाते. पोळ्यामध्ये या बैलांची पूजा करण्यासाठी सगळे मानकरी जे असतात ते मानकरी प्रत्येकाच्या घरी बँड नेऊन त्यांना या ठिकाणी सन्मानानं आणलं जाते. आता हे आल्याच्या नंतर बैलाची पूजा करतात. अशी पद्धत असते. मानकरी आणि बँड वाजवत गाजवत आणतात. दर्शन घेतल्याच्या नंतर पाठ आणि हे करून समोर मंदिराच्या मेढीची पूजा करतात. आणि मेढीची पूजा झाल्याच्या नंतर संपूर्ण बैलाची कुंकू लावून पूजा केली जाते आणि पुरणपोळीचा घास बैलांना दिला जातो. आणि हा पारंपरिक उत्सव आहे. शेकडो वर्षापासून याची प्रथा पाळली जाते. चला, धन्यवाद.
आता आपल्यासोबत आहेत मान्य भाऊरावजी पाटील गोरेगावकर, माजी आमदार, हिंगोली विधानसभा मतदारसंघ. आणि भाऊंचं गाव, मूळ गाव गोरेगाव आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि आज जो बैलांचा सण आहे पोळा, ज्याला आपण पोळा म्हणतो, मुक्या प्राण्याच्या विषयी, शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि या निमित्तानं भाऊ जरी हिंगोलीत राहत असले तरी 50 वर्षापासून दर पोळ्याला या सणाच्या निमित्तानं नक्की गोरेगावला असतात, हे आमकाच ठरलेलं आहे. आणि आज सुद्धा भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. तर या संदर्भात, पोळ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना शुभेच्छा त्यांनी द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या मुख्य प्राण्याच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज एका ठिकाणी जमलो, त्याबद्दल त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. 1979ला माझं कॉलेजचं जीवन संपून गोरेगावला या ठिकाणी मी शेती करण्याकरता आलो. आणि त्यानंतर 79 ते 99 पर्यंत आमदार होस्तर त्या ठिकाणी मी शेती केली. 12 बैलजोड्या त्या ठिकाणी असायच्या, 100 गायी असायच्या, 15-20 म्हशी असायच्या. म्हणून दरवर्षी या ठिकाणी पोळ्याला आल्याशिवाय मी राहत नाही. या ठिकाणी मी सर्व आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी बैल पोळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्याला इथून पुढे सुद्धा आता बैल वाढवणं लागतील, काळाची गरज आहे. आता शेतीमध्ये शेणखत राहिलं नाही, म्हणून गायी पाळून बैल वाढवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटते. ते सुद्धा शेतकऱ्यांनी इथून पुढे करावं हीच इच्छा व्यक्त करतो. आता आले बैल घरी पूजेला. आमच्या गोपालना आता बैल सजवून आणलेत पहा. कवड्याच्या माळा, गोंडे, आरसा, घागर माळा सगळे अगदी सजवून आणलेले आहेत. करा पूजा करा. पण बैलाची पूजा करायची कुंकू लावून, आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा घास द्यायचा, अशी ही परंपरा आहे. बघा किती छान बैल आहे. अशी बैलाची पूजा घरोघरी केली जाते. शेतकऱ्याच्या जीवनातला हा महत्वाचा सण आहे, कारण त्याच्यासाठी मेहनत करणाऱ्या प्राण्याची, मुक्या प्राण्याची सेवा करण्याची शेतकऱ्याला आज संधी मिळते. वर्षभर हे बैलच सेवा करत असतात. आणि म्हणून हा अतिशय मुक्या प्राण्याचा त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. अमृता झाली, आता पूजा वगैरे झालेली आहे.